या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहेत, कारण की या माहितीनंतर तुम्हाला अजित पवारांच्या अपघाताची सत्यता कळणार आहेत. कारण की संपूर्ण महाराष्ट्राला हेच सांगण्यात आलं की फक्त विमान दुर्घटना झाली, परंतु या दुर्घटनेमध्ये काय सत्य होतं हे तुमच्यापासून लपवण्यात आलं होतं. आणि आता हे सत्य बाहेर पडलेलं आहे. या अपघातामागे नेमकं कोण आहे, नेमका हा घातपात कोणी घडवून आणला, हे संपूर्ण सत्य या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागेल, कारण की या व्हिडिओच्या शेवटी मी अशा काही गोष्टी तुम्हाला उघडपणे सांगणार आहेत, ज्या ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्हीही प्रश्न निर्माण करणार की सरकारने हे का तुमच्यापासून लपवलं, का सरकारने या गोष्टी ओपन केल्या नाहीत. हे तुम्हाला विचार करण्यास भाग पाडेल. त्यामुळे अजिबात अर्धवट व्हिडिओ बघू नका, शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघावाच लागेल. सहा जणांचा मृत्यू, मग प्रत्यक्षात 5 बॉडीज का? दादांच्या आमदारांच्या मनात शंकांचं काहूर. दादांच्या शरीराचे तुकडे तुकडे जर झाले असतील तर ह्या वेदना न थांबणार आहेत. त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, मला याबाबत शंका आहे. आणि हे सगळ्या महाराष्ट्रासमोर, या जगासमोर आलं पाहिजे. कोणी घातपात तर नाही केलेला. ऐकलत? अजित पवारांच्या मृत्यूला 5 दिवस झाल्यानंतरही शंका कुशंकांचं काहूर थांबायला तयार नाही. आता थेट दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच प्रश्न उपस्थित केलेत. विमानाच्या स्फोटात बॉडी जळाल्या, मात्र कागद तशीच्या तशी कशी काय राहिली, असा सवाल उपस्थित करत अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरेंनी घातपाताचा संशय उपस्थित केलाय. मीडियाने पहिल्या दिवशी बातमी काय चालवली की 6 लोक विमानामध्ये येत होते आणि नंतर बॉड्या सापडल्या 5च. दादांच्या हातातल्या घड्याळावरून दादाची ओळख पटली असं सांगितलं गेलं. मग ती घड्याळ नेमकी कुठे आहे? पोस्टमॉर्टम ज्या ठिकाणी झालं ते पोस्टमॉर्टम डॉक्टरनी त्या घड्याळाला बघितलंय का, आणि बघितलं असेल तर ती घड्याळ कुठे आहे? अशा वेगळ्या वेगळ्या शंका कुशंका ह्या महाराष्ट्राच्या मनात आहेत. त्यामुळे त्याची चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्राच्या समोर सत्य काय ते आलं पाहिजे. 8 वाजता जे विमान जाणार होतं त्याच वेळी जे पायलट, को पायलट होते ते ऐन टायमाला बदलले का गेले, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न की या स्फोटामध्ये बॉडी जळाल्या सगळ्या, कोण कागद का नाही जळालीत, असे अनेक प्रश्न. इन्व्हेस्टिगेशन आहे, एक लक्षात घ्या. आणि हे सगळ्या महाराष्ट्रासमोर, या जगासमोर आलं पाहिजे. कोणी घातपात तर नाही केलेला. दुसरीकडे अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला असल्यानं त्यातून सत्य बाहेर येईल, असा आशावाद मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय. जे काही डीजी इन्व्हेस्टिगेशन आहेत, DGCAचे, ते काम करत आहेत. ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्याच्यामुळे त्यातलं सगळं सत्य जे आहे ते बाहेर येईल. फॉर्च्युनेटली 2 गोष्टी असतात की याचं जे सगळं कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन हे पूर्णपणे स्टोर्ड असतं, त्यामुळे ते सगळं अवेलेबल आहे. आणि जे इंटरनल कम्युनिकेशन असतं, म्हणजे 2 पायलट आपल्याशी काय बोलले असतील एकमेकाशी किंवा त्यांनी काय केलं असेल, हे ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर होतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळेस त्याची पडताळणी होईल त्यावेळेस सगळं सत्य आपल्यासमोर येईल. खरं तर अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ममता बॅनर्जी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेत्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. मात्र त्यानंतर खुद्द शरद पवारांनी समोर येत राजकारणाला ब्रेक लावला. आता अजित पवारांच्या अपघाताची चौकशी CID मार्फत करण्यात येतेय. मात्र हे सगळं सुरू असतानाच दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राज्यातील सर्वसामान्यांच्या मनातील शंकांचं काहूर थांबायला तयार नाही. त्यामुळे जनतेच्या मनातील शंका थांबवण्यासाठी सरकार उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देणार का, आणि दूध का दूध पाणी का पाणी करणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. अक्षय गवळीसह सचिन जाधव, साम TV न्यूज, मुंबई. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याची अजितदादांची होती इच्छा. शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरणार. गेला वर्षभर दोन्ही राष्ट्रवादींमधनं विस्तव जात नव्हता. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिका दिसल्या.
जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावरच अनेक ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की काही महिन्यातच काका पुतण्यांचे हे दोन पक्ष एकत्र येणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. स्वतः अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आणण्यासाठी इच्छुक होते. पालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन पालिकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनीही त्याबाबत सकारात्मकता दाखवलेली होती. आपल्याला आठवत असेल की आदरणीय पवार साहेबांनी मागच्याच वेळी नगरपालिकेला तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, काही ठिकाणी म्हणजे सगळेच पक्ष एकमेकाबरोबर गेले. तुझ्या तोंडात साखर पडते, तुझ्या तोंडात साखर पडते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि नेते प्रफुल्ल पटेल याबाबत काय निर्णय घेणार याचीच सध्या चर्चा सुरू झालेली असली तरी अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची धुरा खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे द्यावी असा सूर बारामतीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटलाय. सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिल्यापासून त्यांनी पक्षातल्या अनेक जबाबदाऱ्या घ्यायला सुरुवात केली होती. अजित पवारांच्या अचानक जाण्यानं पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय. अशा प्रसंगी कार्यकर्ता सांभाळायचा असेल, त्यांना धीर द्यायचा असेल तर सुनेत्रा पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांमध्ये आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला निरोप दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी उत्तराधिकाऱ्याबद्दल एक मोठं वक्तव्य केलंय. अजित पवारांचा उत्तराधिकारी या सुनेत्रा वहिनीच असाव्यात अशी मागणी झिरवाळ यांनी केलेली आहे. झिरवाळ यांच्या या मागणीनंतर पक्षातले काही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याला समर्थन जरी दिसत असलं तरी सुनेत्रा पवार यांच्या प्रशासकीय अनुभवाच्या अभावामुळे यावर नक्की शिक्कामोर्तब होणार की नाही याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 गट पडल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांसोबत फारसा अबोला धरलेला नव्हता. अनेक राजकीय आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हे दोन्ही नेते अनेकदा एकत्र दिसले होते. निवडणुकीमध्ये एकमेकांवर टीका जरी केली गेली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भावना एकत्रित येण्याबाबतचे संकेत देणाऱ्या आहेत. दोन्ही पक्ष वेगळे जरी झालेले असले तरी आता शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचं भवितव्य अवलंबून आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र यावेत ही दादांची इच्छा अपूर्ण राहिलेली आहे. ती पूर्ण करून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आहे. विधानसभेत 41 आमदारांचं नेतृत्व, महायुतीत मित्रपक्ष म्हणून उपमुख्यमंत्री पदाची धुरा अजितदादांकडे होती.